श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, माशाला पाण्याबाहेर काढा बरं. काय होईल? तो तडफडेल, पाण्यात जाण्याचा प्रयत्न करेल. जोपर्यंत पाणी त्याला स्पर्श करणार नाही तोपर्यंत तो तडफडेल. मंडळी, माणसाचेही तसेच आहे. माणूस हा पूर्णपणे पैशांभोवती केंद्रित झाला आहे. हे असे पूर्वीन होते. माणसाला कामाची सवय होती. रात्रीची झोप शांत लागायची, कारण दिवसभर कष्ट केलेले असायचे. याला मागे खेच, त्याला त्रास दे असे क्वचितच असायचे. कारण कष्ट करून माणूस इतका थकायचा की हे सर्व करण्यासाठी त्याच्याकडे वेळच नसायचा. हळूहळू यंत्र आली. माणूस यांत्रिक बनला. यंत्र कामं करू लागली. झोप गेली आणि उद्या काय हा प्रश्न मनामध्ये घोळू लागला. माणूस अशांत झाला आणि दुसऱ्यालाही अशांत करू लागला. पैसा हाच मोठा होऊ लागला आणि माणुसकी धूसर होऊ लागली. नाम, जप, मंत्र, माळ हे देवधर्म हे थोतांड वाटू लागले आणि माणुसकी धूसर होत चालली. परिणामी माणूस पूर्णपणे पैशांवर केंद्रित झाला आणि मनस्वास्थ्य हरवून बसला. जगणे कठीण झाले आणि पूर्वीसारख्या गरजा राहिल्या नाहीत. प्रचंड अपेक्षांचा बोजा डोक्यावर झाला आणि मला हे पाहिजे, ते पाहिजे आणि तेही पाहिजे असे माणूस हव्यास करू लागला. स्वामी म्हणतात, अरे थांब थांब थांब, किती धावतोयस, किती स्पर्धा करतोयस. स्पर्धा करून करून धावून धावून तुझी अवस्था बघ काय झाली आहे. ही नाती, ही मोहमाया क्षणिक आहे. आज तुझ्या बरोबर असणारी, तुला महत्त्व देणारी, तुला उचलून धरणारी माणसे तुझ्याकडे पैसा नसेल तर पाठ फिरवतील. परंतु तो परमात्मा, पिता परमेश्वर, श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्याकडे कधीच पाठ फिरवणार नाहीत. तुझ्या पडत्या काळातही तो तुझा हात हातात घट्ट धरून तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहील आणि ते तुला संकेताद्वारे कळेल देखील. कारण माणूस हा वेळेनुसार बदलेल, परंतु देव हा वेळेपलीकडे जाऊन तुझ्यावर प्रेम करेल. कारण तू त्यांचाच अंश आहे. आपण कितीही धावलो, कितीही गडगंज संपत्ती कमवली तरी ती आपल्याला एक दिवस सोडूनच जायचे आहे. हा देह इथेच सोडून आत्मा आपला वैकुंठी जाणारच आहे. हेच परमसत्य माणूस सोयीस्कर विसरतो. कारण त्याला वाटते, मी या पृथ्वी तलावावर कायम नसलो तरी काही वर्ष अजून मी भरपूर जगणार आहे आणि मग काळ एक दिवस घाला घालतो आणि मग आपला परमार्थ करण्याचं राहून जातं. तेव्हा आता संधी मिळाली आहे. आपण आता पूर्णपणे तत्पर आहोत पूजा, नामस्मरण, माळ, जप करण्यासाठी. तर ते आपण चालू क्षणालाच करावे. जीवन असे संतुलित जगा की पैसाही कमवा आणि हौसमौजही करा, परंतु ती एका चौकटीत. दुसऱ्या चौकटीत स्वामींना ठेवा, परमार्थ करा, दान पुण्य करा, नामस्मरण करा आणि चांगली कर्म करा. त्यामुळे तुमचा आत्मा शुद्ध होईल. आम्ही म्हणत नाही स्वामींची सेवा करण्यासाठी तुम्ही पैसे कमवायचे सोडा, मौज मजा करू नका, घरगृहस्थी सांभाळू नका. हे सर्व करून आपण स्वामींची निस्वार्थ भक्ती, मंत्र, जप, माळ, नामस्मरण केले तर, म्हणजेच घरगृहस्थी सांभाळून, पैसा कमावून, स्वामींची भक्ती करून तुम्ही आपले आध्यात्मिक आणि भौतिक जीवन संतुलित करा. इथे संतुलित शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे तुमच्यावर कुठलीही संकटे आली तरी स्वामी निभावून नेतील आणि तेव्हाच माणूस सुखी होईल. त्याच्या आत्म्यावरचा भार कमी होईल आणि गृहगृहस्थीच्या जीवनामध्येही तो आनंदी आणि सुखाने जीवन जगू लागेल. जेव्हा आपण स्वामींच्या छत्रछायेखाली असतो तेव्हा आपल्यावर कितीही संकटे आली तरी स्वामी निभावून नेतात. आणि म्हणूनच मंडळी, स्वामींची साथ हवी असेल तर तुम्ही नामस्मरण, जप हे करायलाच हवे आणि स्वामीचरणी यायलाच हवे. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा.
चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे लवकरात लवकर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.